विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्षे सत्र दुसरे यशल मराठी साहित्य शिल्प या अभ्यासपत्रिकेतील आपल्या अभ्यासक्रमातला हा शेवटचा घटक आहे. यशल मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य शिल्प भाग 2. या अभ्यासपत्रिकेतील अभ्यासक्रम हा 3 घटकांमध्ये विभागला गेलेला आहे. पहिला विभाग आहे गद्य विभाग, दुसरा विभाग आहे पद्य विभाग, तिसरा आहे व्याकरण. अशा 3 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे. आपला गद्य विभाग पूर्ण झालेला आहे शिकून, पद्य विभागसुद्धा शिकून पूर्ण झालेला आहे, आणि जो तिसरा विभाग आहे व्याकरण विभाग, या व्याकरण विभागातील प्रयोग विचार हा घटक आपला झालेला आहे. आणि आज दुसरा जो घटक आहे रहस्व आणि दीर्घ लेखनविषयक नियम, या घटकाला आपण सुरुवात करत आहोत. प्रमाण मराठी लेखनाचे नियम आपण अगदी 8वी-9वीच्या वर्गापासून आपण अभ्यासत आहोत, वाचन करत आहोत, आणि त्याचा आपल्या लेखनामध्ये आणि वाचनामध्ये सुद्धा वापर करत आहोत. प्रमाण मराठी लेखनाचे नियम हे आपल्याला याच वर्षी अभ्यासक्रमात आहेत, यातला भाग नाही, यातला विषय नाही. तर हे नियम तुमच्या 8वी-9वीच्या पुस्तकाच्या पाठीमागे प्रमाण मराठी लेखनाचे नियम आहेत. आपण तेव्हापासून अभ्यास करतो, परंतु व्याकरण हा शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपण उदास होतो, कंटाळवाणे होतो. जसं इंग्रजी हा विषय ऐकला की आपण भयभीत होतो, तसं मराठी व्याकरणसुद्धा नाव ऐकताच आपल्या मनामध्ये वेगळे विचार तयार होतात. अवघड आहे, किचकट आहे, गुंतागुंतीचं आहे. मुलांनो, या नियमाचा आपण वाचत असताना, लिहित असताना काळजीपूर्वक आपण वापर करत नाही, विनियोग करत नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टी अवघड वाटतात, किचकट वाटतात, गुंतागुंतीचे वाटतात. या नियमाचा आपण नेहमी वापर जर केला तर या गोष्टी काहीच नाही. कोणतीही गोष्ट सरावातून साध्य होत असते, आत्मसात होत असते. आपण मराठीकडे, मराठीच्या लेखनाकडे, मराठीच्या वाचनाकडे आपण दुर्लक्ष करतो, मराठी भाषेची हेळसांड करतो आपण. त्यामुळे जेव्हा अभ्यासाची वेळ येते, जेव्हा अभ्यास करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला अवघड वाटतं. आपलं मातृभाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, आपण या विषयापासून कोसो मैल दूर असतो. आपण जवळ येण्यासाठी बराच वेळ लागतो, बराच कालावधी लागतो. अशा प्रकारचे आपला मराठी विषयाचा विद्यार्थी, द्वितीय भाषा घेतलेला विद्यार्थी हा व्याकरणामध्ये तो अगदी अचूक, बिनचूक, तो व्यवस्थितपणे लिहिला पाहिजे, शुद्ध लिहिला पाहिजे. कसा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जर लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर त्या विषयामध्ये सुसूत्रता राहत नाही. म्हणून मराठी साहित्य महामंडळाने मराठी विषयाला एक सूत्रबद्धता, एक चाकोरी चौकट यावी म्हणून मराठी साहित्य महामंडळाने काही नियम तयार केलेले आहेत. आणि हे नियम हे मराठी समाजमान्य अशा प्रकारचे नियम आहेत. आणि या नियमांचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा साधन म्हणून उपयोग करतो.
आणि आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातले विचार तो इतर व्यक्तीला सांगतो, तो भाषेच्या माध्यमातून सांगतो. आणि आपल्या मनातली विचार समोरच्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगून तो आपल्या मनातला भाव तो हलका करण्याचा प्रयत्न करतो. भाषा ही प्रवाही आहे. याचाच अर्थ ती परिवर्तनशील सुद्धा आहे. आपण नेहमी म्हणतो भाषा दर 12 कोसावर बदलते. जुनी भाषेच्या बाबतीमध्ये ही जुनी म्हण आहे. परंतु तिच्यामध्ये जे काही गुण आहेत, तिच्यामध्ये जे काही सामर्थ्य आहेत, या गुणामुळे, सामर्थ्यामुळे ती बदलते. चुकीच्या पद्धतीने बदलत नाही म्हणून. तिच्यामध्ये तो गुण आहे, तो धर्म आहे, म्हणून ती बदलते. कोण बदलतो? जी माणसं लवचिक आहेत. जी माणसं लवचिक आहेत किंवा एखादी वस्तू घ्या, जी लवचिक असेल तीच वागते. जी लवचिक नाही, जी कठोर आहे, ती वागणार नाही, ती मोडून जाईल म्हणून, ती उद्ध्वस्त होऊन जाईल. परंतु मराठी भाषेमध्ये उद्ध्वस्तीकरणाचा गुण नाही, तर तो स्वीकारण्याचा गुण आहे, बदल करून घेण्याचा गुण आहे. याचाच अर्थ मराठी भाषा ही लवचिक आहे. आता अशा वेगवेगळ्या गुणामुळे भाषेच्या अनेक बोलीभाषा जन्माला आलेल्या आहेत. परंतु जेव्हा शिक्षणाचे माध्यम म्हणून किंवा इतर शासकीय खाजगी कामकाजासाठी भाषेचा वापर केला जातो, तेव्हा भाषा सर्वत्र सारखी असणे आवश्यक आहे. यामुळे मराठी लेखनात एकवाक्यता, मी आता सांगितले, एकसूत्रता येऊन मराठीचा अचूकपणे वापर करता येतो. आणि अशा पद्धतीनेच मराठीच्या लेखनात एकसूत्रता, एकवाक्यता असावी म्हणून लेखनविषयक नियमांचे पालन करून जे लेखन केले जाते त्यालाच प्रमाण लेखन असे म्हणतात. तर आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे, महाराष्ट्र शासनाने मराठीच्या नियम निश्चित करण्याचे काम मराठी साहित्य महामंडळाकडे सोपवले. आणि त्यामागचे कारण म्हणजे शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा वापर अचूकपणे करता यावा असे होते. 1962 मध्ये मराठी साहित्य महामंडळाने मराठी प्रमाण लेखनाचे 14 नियम तयार केले. मुलांनो, ही माहिती फार महत्त्वाची आहे. तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने, तुमच्या भविष्याच्या दृष्टीने, तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने ही माहिती फार महत्त्वाची आहे. ह्या नोंदी फार महत्त्वाच्या असतात. अशाच प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेला, MPSC, UPSCला किंवा तुमची उद्याची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात, विचारले जातात. पुन्हा एकदा सांगतो, 1962 मध्ये मराठी साहित्य महामंडळाने मराठी प्रमाण लेखनाचे 14 नियम तयार केले. त्यानुसार 1972 मध्ये आणखी 4 नियमांची भर पडलेली आहे. 1962ला 14 नियम तयार केलेले आहेत आणि 1972ला 4 नियम. 62चे 14 आणि 72चे 4 असे किती झाले मुलांनो? 18. याचा अर्थ मराठी साहित्य महामंडळाने प्रमाण मराठी लेखनाचे एकूण 18 नियम तयार केलेले आहेत. मराठी भाषेचे लेखन करताना या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. मराठी साहित्य महामंडळाने सांगितलेल्या नियमाला अनुसरून जे मराठीचे लेखन केले जाते त्या लेखनालाच प्रमाण लेखन असे म्हणतात. तर प्रमाण लेखनाचे जे नियम आहेत मुलांनो, आताच आपण त्याचा विचार केलेला आहे. मराठी साहित्य महामंडळ लेखनविषयक एकूण 18 नियम सांगितले आहेत मुलांनो. या 18 नियमांची 3 गटामध्ये, 3 विभागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे, वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ते वर्गीकरण, ते विभाजन कसं केलं ते पहा. मराठी साहित्य महामंडळाचे जे 18 नियम आहेत, ते 18 नियमांची 3 विभागात विभागणी केलेली आहे. पहिला विभाग आहे अनुस्वार विषयक नियम किंवा अनुस्वार संबंधीचे नियम. दुसरा विभाग आहे ऱ्हस्व दीर्घासंबंधीचे नियम. तिसरा विभाग आहे इतर नियम किंवा किरकोळ नियम. अशा प्रकारे
प्रमाण मराठी लेखनाची विभागणी 3 गटामध्ये 3 विभागामध्ये 3 प्रकारामध्ये करण्यात आलेली आहे. पहिला प्रकार आहे अनुस्वार विषयक नियम, दुसरा आहे ऱ्हस्व दीर्घचे नियम, तिसरा इतर नियम किंवा किरकोळ नियम. अशा पद्धतीने ही विभागणी करण्यात आलेली आहे. तर याचा विचार समग्र प्रमाण मराठी लेखनाचा किंवा नियमाचा विचार न करता आपण आपल्याला अभ्यासक्रमाला जे नियम आहेत त्या नियमाचा आपण विचार करणार आहोत. मराठी साहित्य महामंडळाने सांगितलेले ऱ्हस्व दीर्घासंबंधीचे 5 ते 8 नियम आहेत पुढील प्रमाणे. 5वा नियम काय म्हणतो पहा. मराठीतील तत्सम ऱ्हस्व इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. मराठीतील तत्सम ऱ्हस्व इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. कवी, उदाहरणार्थ कवी, गुरु आणि गती इतर शब्दांच्या अंती येणारे इकार व उकार दीर्घ लिहावा. आपण आपला नियम काय म्हणतो पहा. मराठी तत्सम ऱ्हस्व. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी, पहिला उकार, इकारांत वेलांटी, उकारांत म्हणजे उकार. तत्सम ऱ्हस्व जे ऱ्हस्व शब्द आहेत संस्कृतमध्ये जे तत्सम शब्द आहेत त्या संस्कृत शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात मुलांनो. तत्सम शब्दांना जे संस्कृतमधले शब्द मराठीतून जशा तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. आणि ते तत्सम शब्द जशाच तसे न लिहिता त्या शब्दामध्ये एखादा ऱ्हस्व वेलांटी आली असेल, इकार आणि उकार जो असेल तो दीर्घ लिहिला पाहिजे. तत्सम ऱ्हस्व व इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. कवी, गुरु, गती इतर शब्दांच्या अंती येणारे इकार आणि उकार दीर्घ लिहावे. आता उदाहरणामध्ये विनंती, हा जो शब्द आहे पहा या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे अंत्य अक्षर ती आहे, दीर्घ लिहिलेलं आहे आपण. ही दीर्घ आहे, पैलू दीर्घ आहे, जादू कोणताही शब्द असो त्या शब्दातलं शेवटचं अक्षर हे दीर्घ लिहिलं पाहिजे. ऱ्हस्व न लिहिता काय लिहिलं पाहिजे, दीर्घ लिहिलं पाहिजे. शब्दामध्ये जरी समजा ऱ्हस्व असलं तरी आपण दीर्घ लिहिणं गरजेचं आहे. पैलू लचा जो उकार आहे तो दीर्घ आहे. त्यानंतर जादू दीर्घ उकार आहे. विनंती दीर्घ आहे. अपवाद फक्त आणि नी. अपवाद काय, आणीची जी वेलांटी आहे ती ऱ्हस्व आहे आणि न नळाचं जे आहे त्या नची जी वेलांटी आहे ती सुद्धा ऱ्हस्व आहे. 2 अपवाद आहेत. काही अपवाद सुद्धा आहेत. व्याकरणामध्ये सुद्धा अपवाद आहेत. हे अपवाद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा झाला 5वा नियम. आता जो 6वा जो नियम आहे, दीर्घ इकारांत व उकारांत शब्दातील दीर्घ इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्ये इकार व उकार ऱ्हस्व लिहावे. आता माहिती उपांत्य अक्षर कोणतं आहे माहिती या शब्दामधलं. अंत्य म्हणजे शेवटचं. माहिती या शब्दामध्ये अंत्य अक्षर ती आहे आणि त्याच्या अगोदरचं जे अक्षर त्याला उपांत्य म्हणतात मुलांनो. उपांत्य. अंत्य आणि उपांत्यमधला फरक आहे. अंत्य म्हणजे त्या शब्दातलं शेवटचं अक्षर, उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराचं अगोदरचं अक्षर त्याला उपांत्य असं म्हणतात. तर माहिती या शब्दामध्ये त ला हे दीर्घ वेलांटी आहे. त्याचा अगोदरचं अक्षर जे आहे त्याला ऱ्हस्व लिहिणं गरजेचं आहे. आता सुरू
आता प्रत्येक शब्दामध्ये शेवटचं अक्षर हे दीर्घच असते, मला दुसरीच वेलांटी असते, मला दीर्घ आहे. या सुरू, रू हे दीर्घ आहे. सुरू या शब्दामध्ये अंत्य अक्षर कोणतं आहे? रू, दीर्घ आहे. उपांत्य कोणतं आहे? स, र सु लिहिलं पाहिजे. तर गरिबी अंत्य अक्षर ब आहे, दीर्घ वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे. त्याच्या अगोदरचं जे अक्षर आहे र, अंत्य आहे, दीर्घ रसू लिहिलं पाहिजे. आता अपवाद तत्सम शब्द, तत्सम म्हणजे संस्कृतमधले शब्द आहेत. अपवाद, अपवाद तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमध्ये आलेले काही शब्द जशाच तसे लिहिले पाहिजे. तत्सम शब्द रीती, पहा रीती आपण काय म्हटलं होतं? एखाद्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर दीर्घ जर असेल त्याच्या अगोदरचं अक्षर रसू लिहिलं पाहिजे. पण रीती तसं आहे का? पहा रीतीला रला पहिली वेलांटी तसं व्याकरणाच्या नियमानुसार लिहायला पाहिजे, द्यायला पाहिजे, नोंदवायला पाहिजे. पण तसं न देता रची दुसरी वेलांटी दीर्घ आहे आणि तची दुसरी वेलांटी दीर्घच आहे. ही अशा प्रकारचे काही शब्द अपवाद आहेत. रीती, भीती, कीर्ती हे सगळे दुसरेच रहस्व लिहिता दीर्घच लिहिलेले आहेत. हां, रीती, भीती, कीर्ती हे अपवाद शब्द आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 5वा नियम पाहिला आपण, 6वा नियम पाहिला, तर 7वा नियम आहे अकारांत शब्दांचे उपांत्य इकार. अकारांत शब्दांचे उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावे. अकारांत शब्दांचे उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावे. अकारांत म्हणजे काय? जो शब्द एखादा शब्द आहे, एखाद्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे, शेवटचं अक्षर ऱ्हस्वही नाही, अकारांतही नाही, उकारांतही नाही, वेलांटी नाही, उकार नाही, मात्रा नाही, काहीच नाही, अशा शब्दांना अकारांत असं म्हणतात. तर उदाहरण वीट हा शब्द आहे, टक आहे, अकारांत शब्द आहे. अकारांत शब्दाच्या अगोदरचं अक्षर म्हणजे उपांत्य हे दीर्घ लिहिलं पाहिजे. हा व्याकरणाचा नियम सांगतो. म्हणजे वीट दीर्घ लिहिलं आहे, सून दीर्घ लिहिलं इत्यादी. अपवाद वीत, वकील आणि गरीब हे तत्सम शब्द आहेत, संस्कृतले शब्द आहेत, हे अपवाद आहेत. हे अपवादाला काही नियम लागू पडत नाहीत मुलांनो. तुमचं सर मग नियम तर असा सांगतो, मग हे असं काही गोष्टी अपवाद असतात, ते अपवाद पदाला कुठले रूल्स अँड रेग्युलेशन लागू होत नाहीत, ते जशाच तसे ठेवायला, जशाच तसे वापरावे लागतात. आता 8वा जो नियम आहे, उपांत्य दीर्घ इकार व उकार असलेल्या शब्दांच्या उपांत्य इकार व उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी रहस्य लिहावा. अंत्य नाही, उपांत्य इकार उकार, उपांत्य इकार उकार असलेल्या शब्दांच्या उपांत्य इकार व उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी रहस्य लिहावा. तर गरीब हा जो शब्द आहे, या शब्दाचं सामान्य रूप करताना गरीब, गरीब या शब्दामध्ये र जे आहे तो दीर्घ आहे, पण सामान्य रूप करताना गरीब या शब्दाचा र दीर्घ असलेला सामान्य रूप करताना तो रहस्य होईल मुलांना. गरीबचं गरीबाला, तर फूल दीर्घ उकार आहे आणि फूल या शब्दाचा सामान्य रूप करताना फुलास हा रहस्य होईल. सून, तर सून या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? सुनेने, तर रहस्य झालेला आहे. अपवाद फक्त दीर्घोपांत्य तत्सम शब्द, उदाहरण गीतेत, शरीरात, सूत्रास. तत्सम म्हणजे संस्कृत शब्द मुलांना, संस्कृतमधून आलेले शब्द किंवा संस्कृत शब्द जेव्हा मराठी भाषेमध्ये जशाच तसे वापरले जातात त्याला तत्सम शब्द असं म्हणतात. हे अशा प्रकारचे जे
आपण नियम आता जे पाहिलेले आहेत हे प्रमाण मराठी लेखनाचे नियम आहेत आणि या ऱ्हस्व दीर्घ लेखनाचे नियम आपण आणखी सविस्तर पाहणार आहोत मुलांनो. मराठी एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावेत. एक अक्षरी. तर मी, ही, ती, पी, जी, की, तू सर्व एक अक्षरी दीर्घ लिहावेत. फक्त अपवाद फक्त न नळाचं नी, न नळाचं जे आहे नी ते फक्त ऱ्हस्व लिहिलं पाहिजे. यामध्ये आणखी पुढचा नियम काय म्हणतो पहा. मराठी शब्दाच्या शेवटचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. आता पाहिलेलं आपण ते मुलांना. फक्त या ठिकाणी स्वतंत्र आहेत फक्त नियम. फक्त आपण आता जे नियम पाहिले नाही 4-5 त्याच नियमामधले फक्त सविस्तर दिले, स्पष्ट दिले आहेत, फक्त सुटसुटी दिले आहेत, बाकी काही नाही. मराठी शब्दाच्या शेवटीचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. आता हरी दुसरी वेलांटी त्या दीर्घ. इकार किंवा उकार, वेलांटी किंवा उकार. त्याला इकार म्हणजे काय, वेलांटी. उकार म्हणजे उकार. युक्ती दीर्घ आहे, गिरणी दीर्घ आहे, सुपारी दुसरी आम्ही दीर्घ, मधु, साधू, पती इत्यादी. अपवाद फक्त आणि, परंतु, यद्यापि, तथापि, इति, कदापि आणि अति इत्यादी शब्द फक्त अपवाद आहेत. यामधला आणखी पुढचा नियम आहे. मराठी स्वरातील दीर्घ स्वरांत उपांत्य अक्षर ऱ्हस्व असते. मराठी स्वरातील दीर्घ स्वरांत उपांत्य अक्षर ऱ्हस्व असते. सुट्टी, 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 सुट्टी. टचा उच्चार करत असताना आपल्याला दीर्घ स्वर असं दीर्घ उच्चारावं लागतं. मराठी स्वरातील दीर्घ स्वरांत सुट्टी, टी दीर्घ स्वरांत असा स्वर दीर्घ उच्चार करावा लागतो. दीर्घ स्वरांत उपांत्य अक्षर ऱ्हस्व असते. सुटी या शब्दामध्ये जो शेवटचा जो अक्षर आहे दीर्घ आहे म्हणजे पहिलं ऱ्हस्व आहे. दिवा तसंच आहे. वा दीर्घ आहे, वला एक मात्रा दिला म्हणजे तो दीर्घ आहे. पहिला ऱ्हस्व आहे. सुरू, सुरी, वकिली, तालुका, महिना वगैरे सर्व शब्द अशा पाहिजे. पुढचा नियम काय म्हणतो पहा. मराठी शब्दातील बहुतेक जोडाक्षरांच्या आधीचे अक्षर ऱ्हस्व असते. विद्या हा शब्द जोडाक्षर आहे, त्यामधलं द हे जोडाक्षर, त्या अगोदरचं ऱ्हस्व. सुप्त, सुप्त शेवटचं अक्षर जोड आहे म्हणून पहिलं ऱ्हस्व. इच्छा, छा दीर्घ आहे, पहिलं ऱ्हस्व. किल्ला, प्रतिष्ठा, वरिष्ठ, शिल्लक, विठ्ठल इत्यादी. अपवाद फक्त तत्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही. सूत्र, भीष्म, सूक्ष्म इत्यादी. आता पुढचा नियम आहे संस्कृतमधील तत्सम. तुम्हाला आता सांगितलं मी तत्सम शब्दाला काय म्हणतात, संस्कृत. तत्सम म्हणजे संस्कृत शब्द. संस्कृतमध्ये तत्सम ऱ्हस्व इकारांत किंवा उकारांत शब्द मराठीच्या उच्चारानुसार दीर्घांत लिहावे. आता कवी हा तत्सम शब्द आहे. मराठीमध्ये हा कवी हा जो शब्द आहे तत्सम आहे, तो ऱ्हस्व लिहिला गेलेला आहे, तो मराठीमध्ये दीर्घ लिहावा. गुरु हा ऱ्हस्व आहे, तो दीर्घ लिहावा. हरी हा ऱ्हस्व आहे, कारण संस्कृत आहे ना तत्सम, तो दीर्घ लिहावा हरी. पुढचा नियम आहे शीर्षक, व्यक्तिनाम, ग्रंथनाम व सुटे शब्द मराठीत नेहमी दीर्घांत लिहावे. संस्कृतमध्ये तत्सम शब्द असले तरी ते दीर्घांतच लिहावे. दीपा, हरी, अतिथी इत्यादी. पुढचा नियम आहे मराठीमधील सामासिक व साधित शब्दातील पहिले पद तत्सम ऱ्हस्व इकारांत किंवा उकारांत असले तर ते ऱ्हस्वच लिहावेत. हरी कृपा,
हां मराठीमधील सामासिक व साधित शब्दातील पहिले पद तत्सम रहस्व व इकारांत किंवा उकारांत असले तर ते रहस्वच लिहावे. तर हरिकृपा हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे. हरिकृपा या सामासिक शब्दामध्ये दोन शब्द हरी आणि कृपा दोन शब्द मिळून एक सामासिक शब्द तयार झालेला आहे. त्यातलं पहिलं जे पद आहे ते संस्कृत आहे. तो संस्कृत आहे. त्यामुळे ते तत्सम आहे ते जशाच ठेवायचं आहे. गती आणि मान या दोन पदापासून एक सामासिक शब्द तयार झालेला आहे. परंतु पहिलं जे पद आहे गती हे तत्सम आहे. लघुकथा कविवरे तसंच पती पत्नीमध्ये लघुकथा म्हणजे लघु, कविवरे म्हणजे कवी, पती पत्नी म्हणजे पती, हरिभक्ती म्हणजे हरी हे शब्द तत्सम शब्द आहेत. भक्तिभाव मधलं भक्ती. पुढचा नियम आहे तत्सम संस्कृत दीर्घ इकारांत किंवा उकारांत शब्द दीर्घांतच लिहितात आणि समासातही ते प्रथम पदी दीर्घांत लिहावेत. तत्सम संस्कृत दीर्घ इकारांत किंवा उकारांत शब्द दीर्घांत लिहितात आणि समासातही ते प्रथम पदी दीर्घांत लिहावेत. आता नदी प्रवाह म्हणजे नदी हे तत्सम संस्कृत आहे म्हणून ते दशाचं ठेवलं पाहिजे. पृथ्वीमधलं पृथ्वी, लक्ष्मीपदी लक्ष्मी, गौरीशंकर मधलं गौरी, गौरीनाथ मधलं गौरी, वधूवर म्हणजे वधू इत्यादी शब्द हे तत्सम असल्यामुळे जशास तसे ठेवणं आवश्यक आहे. पुढचा नियम अकारांत मराठी शब्दातील दीर्घ उपांते अक्षर त्याला प्रत्यय लागल्यावर किंवा अनेक वचन केल्यावर ते दीर्घाचे रस्व होते. तर गरीब सामान्य रूप तयार केलेलं आहे. गरिबाने रच या ठिकाणी दीर्घ आहे, या ठिकाणी ऱ्हस्व झालेला. मूल पहा दीर्घ आहे, मुले ऱ्हस्व झालेला आहे. विहीर या ठिकाणी पहा हची वेलांटी दीर्घ आहे आणि विहिरी झाल्यानंतर ती ऱ्हस्व झालेली आहे. मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार किंवा उकार दीर्घ लिहावेत. मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार किंवा उकार दीर्घ लिहावेत. बरोबर आहे. आता नीट ट हे अकारांत आहे. कुठला आकार आणि उकार काहीच नाही. त्यामुळे टच्या अगोदरचे जे अक्षर आहे अंत्य अक्षर हे उपांत्य अक्षर दीर्घ लिहिलेलं आहे. कठीण ठ दीर्घ लिहिलेलं आहे. हुरूप प हे आकारांत आहे, दीर्घ लिहिलेलं आहे. खीर र हे आकारांत आहे, खची वेलांटी दीर्घ लिहिलेली आहे. आणखी काही या ठिकाणी आपण नियमांचा विचार करत आहोत. संस्कृत तत्सम शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतातल्या सारखेच राहतात. संस्कृत तत्सम शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार किंवा उकार मूळ संस्कृतातल्या सारखेच राहतात. शिव, तरुण, रसिक, प्रिय, मंदिर इत्यादी. पुढचा एक नियम आहे मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर प्रथम इकार व उकार ऱ्हस्व असतो. बरोबर. तर दिवा मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरात असेल तर प्रथम इकार उकार ऱ्हस्व असतो. तर दिवा या शब्दातला वा जो आहे तो दीर्घांत आहे म्हणून पहिलं पद ते ऱ्हस्व आहे. सुरू मधलं शेवटचं अक्षर दीर्घ आहे म्हणून पहिलं पद ऱ्हस्व आहे. तर पिसू मधलं दुसरं पद दीर्घ आहे म्हणून पहिलं पद ऱ्हस्व आहे. पाहिजे म्हणून तसं तशा पद्धतीने आहे. आणि शेवटचं जो नियम आहे मराठी व तत्सम शब्दातील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरावर अनुस्वार असल्यास ती अक्षरे बहुतेक वेळा ऱ्हस्व असतात. मराठी व तत्सम शब्दातील इकार व उकार युक्त अक्षरावर अनुस्वार असल्यास ती अक्षरे बहुतेक वेळा ऱ्हस्व असतात. लिंबू अनुस्वार कशावर ल वर आहे, ल हे अक्षर ऱ्हस्वच आहे. चिंच अनुस्वार च वर आहे, च हे पहिली व्हॅरायटी ऱ्हस्वच आहे.
लिंग अनुस्वार ल वर आहे, ल ला पहिली वेलांटी म्हणजे रहस्व आहे. बिंदू अनुस्वार ब वर आहे, ब ला पहिली वेलांटी रहस्वच आहे. अशा प्रकारे प्रमाण मराठी लेखनाचे रहस्व आणि दीर्घ विषयक नियम आपण सविस्तरपणे त्याचा विचार केलेला आहे. याच्याही पुढे जाऊन खोलात जाऊन आपण रहस्व आणि दीर्घ विषयक नियमांचा अभ्यास करावा, कारण प्रमाण मराठी लेखनामधला हा महत्त्वाचा घटक आहे. प्रमाण मराठी लेखनाचे जे नियम 18 नियम आहेत, 1962 साली 14 नियम मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केलेले आहेत आणि 1972 मध्ये 4 नियम निश्चित केलेले, असे एकूण 18 नियम मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केलेले आहेत. या 18 नियमांची विभागणी 3 विभागात करण्यात आलेली आहे. पहिला विभाग अनुस्वार विषयक नियम आहे, दुसरा रहस्व दीर्घ विषयक म्हणजे आज ज्या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे, तिसरा किरकोळ किंवा इतर नियम असे आहेत. अशा प्रकारे आपण आज प्रमाण मराठी लेखनाच्या रहस्व आणि दीर्घ विषयक नियमांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपला अभ्यासक्रमसुद्धा संपलेला आहे. पूर्णपणे 100% अभ्यासक्रम आपण या ठिकाणी संपलेला आहे.